गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील बीडी कामगार दवाखाना बंद करण्याच्या निर्णयामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून हा दवाखाना बंद होऊ देणार नाही असा पवित्रा घेत कामगारांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बीडी उद्योगावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे। बीडी तयार करणाऱ्या कामगारांच्या आरोग्य सुविधांसाठी केंद्र शासनाच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयामार्फत विविध ठिकाणी बीडी कामगार दवाखाने सुरू करण्यात आले। मात्र आमगाव येथील दवाखाना बंद करण्याच्या निर्णयामुळे असंतोषाचे वातावरण आहे। हा दवाखाना 4 तालुक्यातील बीडी कामगार आणि रुग्णांसाठी महत्त्वाचे केंद्र असून दररोज 20 ते 25 रुग्ण येथे उपचार घेतात। याशिवाय या दवाखान्यामार्फत कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो। माहितीनुसार आमगावच्या दवाखान्यात 5000 ऑनलाईन नोंदणीकृत कामगार आहेत, तर 12000 कामगार अद्याप या प्रक्रियेपासून वंचित आहेत। हा दवाखाना गोंदिया येथे हलविल्यास ग्रामीण भागातील गरीब कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दवाखाना बंद होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका प्रतिभा भालाधरे, भाऊलाल गिरेपुंजे आणि रेखा रिणायत या बीडी कामगारांनी घेतलाय। या प्रश्नी फार्मासिस्ट मनोज दथानी आणि खासदार प्रतिनिधी दुष्यंत किरसाण यांनीही आपली मते मांडली आहेत। मेरा नाम मनोज दत्तानी है और मैं बीडी कामगार दवाखाना आमगांव में फार्मेसी ऑफिसर के तौर पर काम करता हूँ। एक आदेश आया है जिससे यहाँ के जो बीडी मजदूर हैं उनका हमेशा यहाँ ट्रीटमेंट चलता है और यहाँ से हमेशा दवाई लेते हैं और हमारे दवाखाने की तरफ से स्कॉलरशिप भी उनको मिलती है। लेकिन सरकार की तरफ से एक आदेश ऐसा आया है कि ये पूरे मज़दूरों को गोंदिया में भी हमारा एक दवाखाना वहाँ शिफ्ट करना है करके, इसलिए सब मज़दूर लोग यहाँ हमारे को मिलने आए और मैंने वो आदेश की कॉपी उनको दी हुई है। 1 जून से ये दवाखाना गोंदिया में शिफ्ट होने वाला है और यहाँ जो फैसिलिटी मिलने वाली है वो फैसिलिटी भी पूरी गोंदिया में भी मिलेगी और गोंदिया से हफ्ते में 2 दिन यहाँ गाड़ी आएगी जिसके वजह से आपको मेडिसिन भी मिलेगी। माझं नाव ॲडव्होकेट दुष्यंत नामदेव किरसाण, मी खासदार डॉक्टर नामदेवराव किरसाण साहेब यांचा प्रतिनिधी म्हणून मी आज बीडी कामगार रुग्णालय इथे उपस्थित झालेलो आहे। इथे काही दिवस अगोदर महाराष्ट्र शासनाचा एक पत्र आलेलं आहे की हे जे दवाखाना आहे आमगाव तालुक्याचा तो गोंदिया इथे शिफ्ट करण्यात येणार आहे आणि इथे जे लाभार्थी आहेत ते जवळपास 26000 लाभार्थी ज्यांचे जे कार्डधारक आहेत ते आहेत आणि इथे जवळपास 4 तालुक्यातील लोक इथे लाभ घ्यायसाठी येतात। इथे स्कॉलरशिपचे व तपासणीचं काम सुद्धा होते। आम्ही इथे आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि याचा आम्ही पाठपुरावा केंद्र सरकारपर्यंत करू। नमस्कार, मैं मनोज सोमोंसी, भारतीय जनता पार्टी आमगांव शहर अध्यक्ष। आज सूचना के अनुसार मैं यहाँ पर सभी कामगार मजदूरों की समस्या को जानते हुए यहाँ पहुँचा। यहाँ पर उनकी समस्याओं का सुना। यहाँ पर जिस हिसाब से इस दवाखाने को, जो कि बीडी मजदूर कामगारों के लिए बनाया गया है, इस दवाखाने को बंद करने का एक आदेश यहाँ पर मुझे सूचना द्वारा प्राप्त हुई। उस सूचना के माध्यम से मैं इन सभी कामगारों से मिलकर उन्हें आश्वासन दिया है अपने भारतीय जनता पार्टी की ओर से और उन्हें। नमस्कार, माझे नाव रेखा विजय रिणायत आहे। मी बुराटूला इथं राहते आणि आमगावमध्ये या दवाखान्यामध्ये दवाई करता येतात। आमच्या मुलांना स्कॉलरशिप वगैरे मिळते आणि दवाई पण खूप चांगली मिळते, म्हणून आम्ही इथे येतो। पण हा दवाखाना बंद नाही झाला पाहिजे हेच आम्हाला विनंती आहे। माझे नाव प्रतिभा भालाधरे, मी इथे बीडी कामगार म्हणून सणारी कार्डाचे औषध घेण्यासाठी आलो आहो। तर मला हा लेटर दिसला आहे अजून, तर मी म्हणलं हा लेटर कशाचा आहे। इथे हा लेटर म्हणजे आपण वाचलो तर आपल्याला असं वाटते की हा कारखाना इथून उठून जाणार आहे असं वाटते, पण 3 तहसीलमधून हा एक कारखाना ह्या बीडी दवाखाना आहे। तर मग हा बीडी दवाखाना हा इथून उठला नाही पाहिजे, गेला नाही पाहिजे। गोरगरीब बिचारे औषधी घेतात इथून। मेरा नाम भाऊलाल सरावन गिरेपुंजे, राहनार बोतली पोस्ट थाना, तहसील आमगांव, जिला गोंदिया। मैं यहाँ का बीड़ी धारक हूँ। ये यहाँ का अगर दवाखाना बंद हो गया तो हम आंदोलन करेंगे, चक्का जाम करेंगे और हमारे साथ में इतनी स्त्रियाँ हैं, नारी शक्ति है, हम कुछ भी कर सकते हैं। आज हर दवाखाने एक तालुका में 10-10, 5-5 दवाखाने हैं और ये 3 तालुका मिलके एक दवाखाना है। आता केंद्र शासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी राधा किसन चुटे,
NTV न्यूज मराठी गोंदिया।